कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे झालेल्या आर्थिक अपहाराबाबत संबंधित कार्यालयाकडून विलंब होत असल्याने गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे हे 26 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण करणार आहेत, असे निवेदन रायगड जिल्हा परिषद विभागीय कोकण आयुक्त विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, पेण पंचायत समिती, प्रांत कार्यालय तसेच संबंधित विभागाला त्यांनी दिलेले आहे. ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सन 2018 ते 2022 व फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या कालावधीत कार्यान्वित असलेल्या सरपंच सौ अपर्णा कोठेकर व ग्रामसेवक संजय जाधव या दोघांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी केला आहे. आपल्या मीडिया समोर मी 12 नोव्हेंबर 2024 ला ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत सामोरे आलो होतो. तदनंतर त्याच वेळेस मी सांगितलं होतं की सदरू या प्रकरणात सौ अपर्णा तुलसीदास कोठेकर सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधित कार्यालयांनी कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. तर मी येत्या 26 जानेवारी 2025 ला सीओ ऑफिस अलिबाग यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसत आहे. आज काही वेळापूर्वीच मी बीडीओ पेण गरज साहेब यांना भेटून आलो असता त्यांनी समोर मला सांगितलं की सदरहू तुम्ही ह्या उपोषणाबाबत स्थगिती घ्या. पण मी त्यांना सांगितलं की या प्रकरणात आज 2 महिने व्हायला आले असता देखील तुमच्या ग्रामविस्तार अधिकारी तांडेल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब घेतला नाही. मला सखोल चौकशी अहवाल देखील सादर केला नाही. माझ्याकडून वरील प्रकरणात माझा स्वतःचा जबाब घेतला आहे, परंतु तत्कालीन सरपंच सौ अपर्णा तुलसीदास कोठेकर यांनी कोणताही जबाब सादर केलेला नाही. त्यामुळं या प्रकरणात संबंधित कार्यालयांची कचराई किंवा थोडी दिरंगाई दिसत आहे. त्यामुळं मी या सर्व प्रकारच्या निषेधार्थ या येत्या 26 जानेवारीला अमरण उपोषणासाठी सीईओ अलिबाग झेडपी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसत आहे.